बरोबर त्याचं नाव ठेवलं गुंडो. का बरं ठेवलं? अनंतनायक आणि नेमायसांची पोरं वाचतच नव्हती. जन्मले की 4-6 महिन्याचे झाले की मरून जायचे, काही जन्मले की मरून जायचे, काही पोटातच मरून जायचे, काही जन्मल्यानंतर मरायचे. माणसं मरतच राहतात, जगतच राहतात. जगणे आणि मरणे आपले जीवनभर चालू. अशी त्यांची मुलं वाचतच नव्हती आणि म्हणून निपटणीयाचे फार अगदी शेवट शेंडे फळ म्हणतात त्याला बघा, शेवटच गोविंद प्रभू बाबा आले आणि म्हणून आताचे नाव चांगले, आताच्या बायांचे नाव चांगले, आशा उषा वगैरे नाव किती छान आहे. तेव्हाची नाव, आताची मुलांची नाव किती सुंदर. आणि सुनील हे की नाही, जितेंद्र वंद्र काहीशी नाव मला येत नाही. किती नाव गोड आहेत आताची. त्यावेळेस काय नाव ठेवलं? गुंडो. गुंडो म्हणजे दगड. का बरं ठेवलं? काहीतरी धोंडा कोंडा हो आणि मोठा हो, हे की नाही. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, जेणे त्रैलोकी लावावा झेंडा, म्हणून त्यांनी लावलं नाव ठेवलं गुंडो. गुंडो नाव ठेवलं गुंडो. गुंडो म्हणजे व्यापक. जन्मल्याबरोबर गोविंद प्रभू बाबांचे आई वडील वारले आणि वाढविले मामा मावशी. आणि मामा गोविंद प्रभूंचे लीळा लईत बाबा थोडक्यात सांगून टाकतो. बाबा थोडा पाहायला लागले माझ्याकडे, माझे चालून आले काय सुरुवात केली. आणि मग गोविंद प्रभू बाबा थोडक्यात सांगतो, आता जास्त आता रस्त्याने सांगेन तुम्हाला उद्या. आणि म्हणून गोविंद प्रभू बाबा तुम्ही बसतच नाही रस्त्याने, जे पळत सुटता की नाही. मला वाटतं सगळे बसले पाहिजे एका ठिकाणी, काहीतरी लीळा सांगितली पाहिजे. जंगलामध्ये तुम्ही तंबाखू खाला, गुटखा खाला, वेळ झाला तर काही नगद असेल ना, तो मागचा झेंडा चालतो ना, त्याच्या माग चालतात. अरे म्हणलं कलंडे तर राखा, एखादी पराठी मोडून जाईल ना तुमच्यामुळे. चालणं कसं असलं पाहिजे, माणसाचं चालणं कसं असावं माझ्या गोविंद प्रभू बाबांच्या सारखं. माझ्या पदयात्रेतल्या बहिणी जेव्हा चालतात ना, तेव्हा पालखी सोबत, अरे काय वेळ आहे त्यांच्यामध्ये. तो देव दिसावा, त्या देवाची पालखी घेऊन जातात, धावत चालतात. माझे गोविंद प्रभू बाबा असेच चालायचे, दुडू 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 धाव घ्यायचे, लहान लेकरासारखं चालणार. कुणाच्याही घरात जायचं, स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते पियाती परम गती, सगळ्यांना वर्धोगती देण्यासाठी गोविंद प्रभू बाबा प्रत्येकाच्या घरात जायचे. कारण माझ्या देवाला, माझ्या गोविंद प्रभू बाबांना फक्त एकच जात माहिती होती, ती म्हणजे माणूस नावाची जात. माणूस देवाला पाहिजे. म्हणून देवाचं चालणं दुडू दुडू. 16 हात वस्त्र कमरेला गुंडाळायचे, थोडस खांद्यावरून पांघरून घ्यायचे, आकाशाकडे बघायचे आणि सांगायचे, माणसा तू आकाशा एवढा होईना, तू संकुचित आहेस रे, तू खूप संकुचित विचाराचा आहेस, तू विशाल दृष्टिकोन झाला पाहिजे तुझा, तू सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजेस. आणि नेहमी हसत राहायचे, हसत राहायचे. आता हसणं संपलं माणसांच्या जवळ. घरात माणसांना हसता येत नाही. आता माणसांना हसणं संपलं, माणसांच्या हसणं संपलं, रडणं संपलं. आणि माझा कृष्ण जेव्हा रडला ना, तेव्हा त्याने आ केलं, यशोदा मैयाला कान धरला आणि त्याने रडायला सुरुवात केली. आणि रडता रडता त्याने काय दाखवलं? ब्रह्मांड. विश्वाचा नाथ म्हणून हसते विश्व तव वदनी, तव नामे तुझी आचरणी, वाहते जमुना जलधुंद, नाम घेता तुझे गोविंद. गोविंद प्रभू. आकाशाकडे बघा.
राहायचे, हसत राहायचे. हसणं संपलंच. मुंबई सारख्या ठिकाणी, कल्याण सारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी माणसांना हसायला टाइम भेटत नाही, म्हणून हास्य क्लब लावलेले आहेत लोकांनी. तिथं जाऊन हसतात ते जंगलात. जंगलात जाऊन हसतात. तुम्ही हसतच नाही राहिले, हसन थोडं. असं नका असं ते तंबाखूने पिवळे झाले छान असं. आम्हाला हसता पण येत नाही, आम्हाला रडता पण येत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हास्य शिकायचं असेल तर गोविंद प्रभू बाबांच्या लीळा चरित्रामध्ये बघा. हो, गोविंद प्रभू बाबांना बघा तुम्ही, किती निर्गुण आहेत ते, अगदी बालकासारखे. गोविंद प्रभू बाबा एक एक लीळा सांगू लागलो ना तर वेळच पुरणार नाही मला. आणि मग असे गोविंद प्रभू बाबा जेव्हा राजविधीने जातात, राजविधीने जेव्हा चालती गगनाची प्रभू वास पाहती. राजविधीने त्या अर्धपूरच्या नगरीत चालायचे ना, गगनाची वास पाहायचे, सांगायचे माणसा तू लय संकोचित विचाराच आहेस, तू खूप छोटा आहेस, आपलं मन छोट आहे, आपण संकोचित विचाराचे आहेत. आपल्या मनाची विशालता वाढली पाहिजे. माणसं कशी आहात, माझं घर, माझं कुटुंब, माझा परिवार एवढ्यातच तुम्ही गुंतला आहात. याच्या पलीकडचं विश्व गोविंद प्रभू बाबांनी बघितलं. आणि म्हणून गोविंद प्रभू बाबांना गावातली सगळी माणसं काय म्हणायचे, काय म्हणायचे, राहुळ माय. माणसाला कधी कोणी आई म्हणलं का? नाही म्हणलं. पण माझा देव असा आहे, माझे गोविंद प्रभू बाबा असे आहेत की त्यांना सगळं गाव आई म्हणत. राहुळ माय, कारण ती आई होती, विश्वाची आई. तमाम विश्वातल्या माणसांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी तो स्वतः देव वेडा पिसा झाला होता. आणि मग आमचे गुरुवर्य बाबुळगावकर बाबा सांगतात, वेड घालण्या वेड्या जीवांचे देवची झाला वेडा. तमाम जीवांचं वेडेपण काढून टाकण्यासाठी देवाने स्वतःच वेडेपण पांघरून घेतलं. वेड होत आलं पाहिजे. वेड लागावं माणसाला, देवाचं वेड लागावं, परवाना परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे. आणि मग असे गोविंद प्रभू बाबा रत्नपूर नगरीतून इकडं किती भाग्यवान आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एकच स्थान आहे गोविंद प्रभू बाबांचं, बरोबर आहे ना? एकमेव विष्णू स्थान. वर्धा नदीतून पार करत असताना महादाईसा सोबत होत्या, भक्तिजन सोबत होते. पाण्यातून गोविंद प्रभू बाबा पुढे चालले, नदीमधून महादाईसा येते, पाणी खूप भरलेलं आहे. काय म्हणाली असेल देवाला? ती म्हणली असेल, जरा अलीकडे ये, मला पलीकडे घे प्रभू राजा, भव नदी भरली भवगंगा. जरा अलीकडे ये, मला पलीकडे घे प्रभू राया, भव नदी भरली जलगंगा. देवा थोडा अलीकडे या, थांबा ना. पाण्यामध्ये घुसले गोविंद प्रभू बाबा आणि महादाईचा पाण्यामध्ये भिजल्या, कपडे ओले व्हायला लागले. त्यांना वाटलं मी वाहून जाते की काय. आणि म्हणून गोविंद प्रभूची कास धरली. 16 वस्त्र नेसत होते ना, तो कास का झाला.